आणि या जमीन परिषदेपाठीमागचा उद्देश नेमका काय आहे याविषयी मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, जाणून घेऊया। सध्या आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अलिबाग दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्यासोबतच आहोत। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर मनसे नेते अविनाश जाधव सर आहेत। जाधव सर, आज राजसाहेब अलिबाग दौऱ्यावर आहेत। हा दौरा कसा असणार आहे आणि किती महत्त्व आहे या दौऱ्याला आजच्या? मला असं वाटतं की ह्या दौऱ्याला खूप महत्त्व आहे। तुम्ही जर सिंधुदुर्गपासून ते पालघरपर्यंत हा जो महाराष्ट्राला लागलेला 712 किलोमीटरचा जो पट्टा आहे, त्या दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथले जे शेतकरी आहेत त्यांना फसवून जमिनी विकल्या जातात आणि कोडी माला ज्या जमिनीची किंमत जर 10 लाख रुपये असेल तर काही एजंट लोक तीच जमीन त्यांच्याकडनं 20-20, 25-25 हजार रुपये गुंठ्यांनी विकत घेतात। मला वाटतं हा खूप मोठा शेतकऱ्यांची ही फसवणूक आहे। शेतकरी भूमिहीन झालाय, परप्रांतीय धनदांडगे झालेले आहेत। आपण ते पाहिलंच ना, रत्नागिरीमध्ये नानारच्या जमिनी आजूबाजूच्या मराठी माणसाच्या राहिलेल्याच नाही आहे, शेतकऱ्यांच्या राहिलेल्याच नाही आहेत। म्हणजे एखादी जमीन जर 25 लाख रुपयाने आपल्या माणसाने विकली असेल, आज गव्हर्नमेंटकडनं 25-25 कोटी रुपये त्याच जागेचे सरकार हे जे कोणी परप्रांतीय आलेत ते घेतात। सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। लोकांना त्यांच्या जमिनीच्या किमती कळल्या पाहिजेत, महत्त्व कळलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आजचा राजसाहेबांचा दौरा हा खूप महत्त्वाचा आहे। या अलिबाग दौऱ्यामध्ये राजसाहेब आप्पास्वारींची देखील भेट घेणार आहेत, कार्यकर्त्यांची देखील भेट घेणार। कसा तो कार्यक्रम कसा? त्यांच्या प्रबोधनात जर ह्या गोष्टी आल्या की तुमच्या जमिनी विकू नका, जर विकायच्या असतील तर ती डेव्हलपमेंटला द्या, त्यात पार्टनर व्हा, या गोष्टी मला असं वाटतं की आप्पास्वारींच्या माध्यमातून उत्तमरित्या आठवड्यातनं 4 दिवस त्यांच्या बैठका चालतात। जर ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या आणि यातल्या काही जमीन जरी आम्ही वाचवू शकलो तरी आमच्यासाठी ती मोठी गोष्ट असेल। मनसे नेत्यांची जमीन परिषद पार पडते, यामध्ये ते जनजागृती करणार आहेत आणि अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत। बल्कि पुढील काळात या सगळ्या जमिनी वाचावा हाच यामागचा उद्देश आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी अल्पेश करकरे, अलिबाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।